नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। 23 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर। नामदार महेश शिंदे यांची माहिती। ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या कोरेगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या इमारतीसाठी 23 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पाश्चिमात्य देशातील इमारतीच्या धर्तीवर ही अत्याधुनिक इमारत साकारली जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत अशी ही इमारत उभी राहणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे कोरेगाव मंडलाध्यक्ष संतोष आबा जाधव यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली। त्यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता पंचायत समितीच्या सध्याचा परिसर आणि नव्याने इमारत उभी राहणार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 या परिसराची पाहणी केली व कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, रशीद शेख, दीपक फाळके, अजित विलासराव बर्गे, तांदुळवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मतकर, लासुर्णेचे माजी सरपंच प्रशांत संगपाळ, विकास आघाडीचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते। पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मान्यवर नेते मंडळींच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई हे भूषवणार आहेत। यावेळी मान्यवरांसह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घोले व पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। कोरेगाव पंचायत समितीच्या गौरवास्पद वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती व सदस्यांचा या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून विशेष गौरव करण्यात येणार आहे। कोरेगाव तालुक्यातील सर्व माजी पदाधिकारी व पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी संस्था म्हणून पंचायत समिती, या पंचायत समितीला काम करत असताना जुन्या पद्धतीनं त्याची प्रशासकीय इमारत होती, त्यामुळं कुठंतरी काम करायला गती लाभत नव्हती। हा दृष्टिकोन डोक्यात ठेवून नामदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या प्रेमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्व सरकारच्या माध्यमातून तब्बल 23 कोटीची पंचायत समितीची इमारत ही कोरेगाव शहरात अतिशय देखण्या स्वरूपात उभी राहत असल्यामुळे खरं तर कोरेगाव जुना तालुका हा अत्यंत आनंदी असा हा क्षण आहे आणि त्या क्षणासाठी येत्या रविवारी 11 वाजता पेट्रोल पंप कोरेगाव जुना परिसरात ही वास्तू उभी राहत आहे। तरी आमदार महेशदादा विचारमंच असेल, आमदार महेशदादाचा सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की ह्या अभूतपूर्व अशा वास्तूच्या उद्घाटनाला सर्वांनी हजेरी लावावी, एवढंच मी इथं आवाहन करतो। सुनील माने यांना लोकसभा निवडणुकीत संधी द्या। पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे मागणी। सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनाच उमेदवारी द्यावी। आम्ही त्यांना विक्रमी मताने निवडून आणतो। तुम्ही फक्त पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे शब्द टाका, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे केली। गावोगावचे शिष्टमंडळ दोन्ही नेत्यांना भेटले असून सुनील माने यांच्या उमेदवारीसाठी सर्वजण आग्रही आहेत। रहमतपूरचे नगराध्यक्ष म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या सुनील माने यांनी आजवर खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राजकारण केले आहे। गेले काही वर्ष त्यांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत घडामोडीतून होत होता। आता पक्षाचे नवे स्वरूप आहे, त्यामुळे सुनील माने यांच्यावर अन्याय होऊ न देता त्यांना लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदारपणे आणि आक्रमकतेने केली। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक आणि विधान परिषद सातारा व सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ
या दोन्ही निवडणुकीत सुनील माने यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. त्यांच्या जागी ज्यांना संधी देण्यात आली त्यांनी पक्षाबरोबर आणि खासदार शरद पवार यांच्याबरोबर गद्दारी केली. त्यामुळे एकनिष्ठ असलेल्या सुनील माने यांना उमेदवारी न दिल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेळप्रसंगी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. रहमतपूरसह पंचक्रोशीतील विविध गावचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते कराड येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन आमदार बाळासाहेब पाटील यांना भेटले, वस्तुस्थिती मांडली आणि आमदार पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत पक्षाकडे सुनील माने यांच्यासाठी उमेदवारी मागू अशी ग्वाही दिली. तदनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कराड येथून आपला मोर्चा लासुर्णे तालुका कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानाकडे वळविला. त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांनी देखील आपण निश्चितपणे शब्द टाकू असे स्पष्ट केले. आता कार्यकर्ते व पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची येत्या 1-2 दिवसात भेट घेणार आहेत. एकतर कसं आहे की कोरेगाव तालुक्यात नाही की कराड उत्तरमध्ये आपण आला मुली कराड, कोरेगावला भाग गेला खटावचा, उत्तर कोरेगाव गेला तिथं फलटण त्या ठिकाणी आणि विधान परिषदेवर सुद्धा आहे ना, तेव्हा मला एवढा व्हाईस नव्हता त्यावेळेस, तो तर फार मोठा अन्याय झाला. म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या माणसाला घेऊन त्या ठिकाणी त्याला तिथं तिकीटही देण्यात आलं. त्या अशा गोष्टी घडत आहेत. पण आता काय ऐनवेळी काय तर निर्णय त्या ठिकाणी होतो. शंभो शंकराच्या जयघोषात कोरेगाव तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी. महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा. भगवान शिवशंकराचे स्तुती स्तोत्र, ओम नमो शिवायचा जप, रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, बेल, फूल, धूप, आरती, भजन, कीर्तन, महाप्रसाद अशा मंगलमय आणि धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी कोरेगाव तालुक्यात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध महादेव मंदिरामध्ये पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. बोरबन येथील यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फुलांबरोबरच बेल आणि पांढऱ्या फुलांना चांगलीच मागणी होती. जवळपास सर्वच मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शंभो शंकराच्या जयघोषात महादेव मंदिरामध्ये विधिवत रुद्राभिषेक व महारुद्राभिषेक करण्यात आले. कोरेगाव शहरातील केदारेश्वर मंदिर, महादेव मंदिर, बिलेश्वर मंदिर, एकंबे येथील महादेव मंदिरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण देशात महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची उपासना केली जाते. मात्र कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील श्री क्षेत्र बोरबनमध्ये विठ्ठल मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठलाची पूजा केली जाते. कृष्णा नदी काठावर असलेल्या या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्ती उभी आहे. या निसर्गनिर्मित ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. पहाटेपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रहमतपूर पोलिसांनी या यात्रेसाठी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. पार्किंग व्यवस्था आणि एकेरी मार्गाची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भाविकांनी याविषयी विचारताच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी येथूनच पाया पडा आणि जा असा अभिनव सल्ला देण्याचे काम केल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. श्री क्षेत्र दुगी येथे महाशिवरात्रीनिमित्त दीपोत्सव. पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी. श्री क्षेत्र दुगी तालुका कोरेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताहामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव साजरा करण्यात आला. नयनरम्य दीपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. दोघी गावाला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा असून दरवर्षी पारायण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या औचित्य साधून देवदरी अंभेरी येथील श्री कार्तिक स्वामी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य परशुराम महाराज वाघ आणि कोरेगावचे प्रसिद्ध उद्योगपती दयानंद भोसले यांच्या हस्ते पारायण सोहळ्यातील कीर्तन सेवा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी मदतीचा हात देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सौभाग्यवतींचा सन्मान सोहळा आणि महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. सायंकाळी 7 वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला.